आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं जे मत येईल त्याप्रमाणे वरिष्ठांना मी कळवू. मग तुम्ही म्हणणार साहेब आपली जागा आपण सोडणार आहोत, मग कशाला भांगडी करायचं, कशाला बाहेर सदस्य दोन्ही कशाला हे करायचं आहे, असं अजिबात काही ठरलेलं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, आपल्याला सर्वात जिथे आपल्याला पोषक वातावरण आहे, नगरपालिकेत आहे, जिल्हा परिषदमध्ये आहे, त्या जागा आपल्याला सोडायच्या नाहीत आणि त्या जागा अधिकाधिक प्रमाणात लढायच्या आहेत. आणि म्हणून माझी भूमिका निश्चित आहे. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी आम्ही करायला, पण ऐनवेळेस होणार नाही. ऐनवेळेस तुम्ही मला असं कर तसं होणार नाही. तुम्ही तयारी करा आणि परिस्थितीप्रमाणे आपण निर्णय घेऊ. परंतु सर्व मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी सर्वाधिक मताने निवडून आणण्याकरता जे जे जोडायचं असेल ते जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. बेरजेचं राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका या जिल्ह्यातल्या सर्वाधिक जागा भाजपच्याच आल्या पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे, अशी माझी आग्रहाची सूचना इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची. मला दाखवून द्यायचं की राज्यामध्ये मगाशी प्रवीण साले म्हणाले की म्हणजे भाजपचा बालेकिल्ला हा नांदेड जिल्हाच आगामी काळात